त्याचबरोबर कचऱ्याची विल्हेवाट योग्य प्रकारे लागली पाहिजे। आता काय डंपिंग होत नाही, त्याच्यावर कचऱ्यावर प्रक्रिया होते आणि त्यामुळे किंबहुना महापालिकेच्या हद्दीच्या बाहेरचा जो कचरा पडलेला असतो तो डेब्रीज असतो, हे देखील एका विशिष्ट हेडमधून त्याला नवीन हेड तयार करून त्याची विल्हेवाट लावणं, अशा देखील सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। सिव्हिल हॉस्पिटल असेल, ग्रामीण रुग्णालय कल्याणमध्ये असेल, किंबहुना शहापूरच्या पाणी पुरवठ्याचा विषय असेल, इतर ज्या महापालिका आहेत सर्व MMRमध्ये आता MMR वाढतंय आणि त्यामुळे संपूर्ण महापालिका क्षेत्र, नगरपालिका क्षेत्र आणि ग्रामीण क्षेत्र हे आता 1 कोटीपेक्षा जास्ती ठाणे जिल्ह्याच्या पॉप्युलेशन झालं आहे। त्यामुळे याच्या वाढीव गरजा लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्याचं देखील जे काही आरक्षण आहे त्या संदर्भात देखील चर्चा झाली। पाणी वाढवून जेवढा कोटा मंजूर आहे तेवढा कोटा मिळाला पाहिजे यावर देखील चर्चा झालेली आहे।